मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। ठाकरेंच्या मातोश्रीवर अज्ञात ड्रोनमधून निगराणी ठेवण्यात येण्याचा प्रयत्न होतोय अशी माहिती समोर आली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर एक अज्ञात ड्रोन दिसून आलाय। त्याचं फुटेज देखील आपण स्क्रीनवर बघतोय। तर अज्ञात ड्रोन हा दिसून आलाय, त्यामुळे मातोश्रीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा प्रयत्न होतोय का असा आरोप करण्यात येतोय। या अज्ञात ड्रोन मधून नेमकं निगराणी ठेवण्यात येते। हा ड्रोन कशासाठी तिथे आलाय, नेमकं या ड्रोनचा चालक कोण आहे, नेमकं कोणाचा हा ड्रोन आहे, असे सगळे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। मातोश्रीच्या वर हा ड्रोन दिसून आलाय। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, ही मोठी बातमी समोर येते, काय अधिकची माहिती? नवीन इमारत आहे आणि जी बीकेसीच्या दिशेनं अगदी जवळ आहे। बीकेसीचा जो जाणारा रोड आहे त्या दिशेहून रस्त्यावरून कोणीतरी हा ड्रोन उडवलाय आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीवर लक्ष ठेवलं जात आहे। मातोश्रीच्या आतूनच घेतलेला हा व्हिडिओ आहे आणि हा नेमका ड्रोन कोणी उडवलाय त्या सगळ्या संदर्भातली माहिती सध्या पोलिसांकडून मिळवली जाते। पोलिसांमध्ये देखील या सगळ्या संदर्भातली माहिती मिळवण्यासाठी मागणी केली जाते। शिवसेनेकडून तशी मागणी केलेली आहे, पण ड्रोनच्या माध्यमातून नेमकं लक्ष कोणावर ठेवायचं, कारण कालच उद्धव ठाकरे 4 दिवसांचा दौरा आटपून मातोश्रीवर काल रात्री आलेले आहेत। याच इमारतीमध्ये आता सगळे ठाकरे एकत्र राहत आहेत आणि त्याच इमारतीवर लक्ष ठेवलं जात आहे ड्रोनच्या माध्यमातून। मुंबईमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी आहे आणि अशी बंदी असताना मातोश्री परिसरात नेमकं ड्रोन कोण उडवत आहे हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय आणि या सगळ्याची चौकशी आता सुरू झालेली आहे। बरोबर आहे सुमित, मुंबईमध्ये ड्रोन उडवण्याला बंदी आहे आणि त्यातल्या त्यात मातोश्रीच्या जवळपास अशी हालचाल दिसून येणं म्हणजे आणखीच या संदर्भामध्ये चर्चा रंगतील। नेमकं काय हे सगळं प्रकरण वाटतंय? खरं तर सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आणि अशा वेळेला मातोश्री हा सेन्सिटिव्ह भाग आहे किंवा तिथे सुरक्षा कायमच अलर्टवर असते आणि अशा वेळेला जर सुरक्षा अलर्टवर असतानाही त्या परिसरात ड्रोन उडवले जात आहेत आणि त्याची कोणालाच कल्पना नाहीये, कारण परवानगी घेतल्याशिवाय, पोलीस आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय ड्रोन उडवण्यावर बंदी आहे मुंबईत। आणि अशा वेळेला जर मातोश्री परिसरात ड्रोन उडवलं जात असेल आणि ते नेमकं कोण उडवतं, एवढी सुरक्षा असताना देखील कोणाला कळलं नाही का, हा प्रश्न तर उपस्थित झालेला आहे। पण या सगळ्या मागे नेमकं कोण आहे याची सध्या चर्चा सुरू असताना चौकशी देखील होते। पण मातोश्रीची सुरक्षा धोक्यात आहे असं शिवसैनिक आता म्हणतात किंवा शिवसेनेच्या काही नेत्यांकडून तसं सांगितलं जात आहे। मातोश्रीवर लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोनचा वापर होतोय आणि त्याला पोलीस प्रशासन देखील अद्याप कोणती कारवाई करत नाही, हे विशेष आहे असं म्हटलं जात आहे।